राधानगरी तालुक्यातील राशिडे बुद्रुक येथे शेती पाणीपुरवठा करणाऱ्या वीज मोटारींची चोरी। राशिडे बुद्रुक येथील महागावकर मळा या ठिकाणी नदीकाठी असणाऱ्या मोटारीमधील कॉपर वायंडिंग काढून चोरून नेल्याची घटना बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली। चोरट्यांनी दिलीप महागावकर, सुभाष पाटील, दिलीप धुंद्रे या शेतकऱ्यांच्या मोटारीमधील कॉपर वायंडिंग चोरून नेले आहे। यामध्ये जवळपास 70,000चे नुकसान झालेले आहे। दिवसा पाणीपुरवठा सुरू झाल्यापासून रात्री नदीकाठ सुनसान असतात। याचाच गैरफायदा घेत चोरट्यांकडून केबल आणि मोटार चोरींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। याचा प्रचंड फटका शेतकऱ्याला बसतोय। सध्या उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे पिकांना पाण्याची ओढ बसत आहे। त्यातच मोटारीची चोरी झाल्यामुळे आता पिके पाण्याअभावी वाळताना दिसत आहेत। त्यामुळे शेतकऱ्याला मोटार चोरी आणि वर पिकांचे नुकसान असं प्रचंड नुकसानीला सामोरं जावं लागतंय। मोटार चोरीच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत, मात्र पोलिसांकडून पंचनाम्याशिवाय दुसरी कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत। अगोदरच शेती पिकाला हमीभाव नसल्यामुळे शेतकरी तोट्यात आहेत। त्यातच या अशा चोरीमुळे नदीत पाणी असून देखील वाळणारे पीक पाहण्याची दुर्दैव वेळ शेतकऱ्यावर आली आहे। या अशा घटनांमुळे शेतकऱ्यांचा रोष वाढताना दिसतोय। त्यामुळे पोलीस प्रशासनानं तातडीने लक्ष देऊन या चोरट्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।